बारामती पोलीस स्टेशन बाहेर आपण बघू शकतोय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली आहे। बीएसआर कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी इथे मोठे कार्यकर्ते सगळे जमलेले आहेत आणि कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दादांच्या सगळ्या समर्थकांनी सकाळपासून ठिय्या मांडून ठेवलेला आहे। पण अजूनही बीएसआर कंपनीवरती गुन्हा दाखल होणार की नाही हे याबद्दल काही स्पष्टता आलेली नाहीये। आपले प्रतिनिधी सुंदर कुसळकर तिथे आहे। सुंदर, काय सांगशील, गेल्या किती मिनिटापासून आता रोहित पवार आतमध्ये आहेत आणि आता काय परिस्थिती आहे? सध्या आपण जर पाहिलं तर रोहित पवार हे मुंबईच्या मरीना ड्राईव्ह येथे पोलीस ठाण्यामध्ये देखील दाखल झाले होते। त्यावेळेस बीएसआर आणि डीजीसीएच्या कंपनीच्या विरोधात या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी मागणी केली होती, परंतु मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथे या ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल केला नाही। परंतु याबाबत आता रोहित पवार यांनी आज सकाळपासून त्यांचे कार्यकर्ते देखील बारामती पोलीस ठाण्याच्या समोर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती आणि त्यानंतर रोहित पवार आज 10:30 वाजता या ठिकाणी बारामती पोलीस ठाण्यात दाखल झालेत। रोहित पवार आतापर्यंत आतापर्यंत जर पाहिले साधारणतः अर्धा तासहून अधिक वेळ झाला तरी रोहित पवार हे बारामती पोलीस ठाण्यामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करतात। यावेळी बारामती पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे देखील आतमध्ये उपस्थित आहेत। यांच्या समोर देखील आमदार रोहित पवार आणि योगेंद्र पवार हे आतमध्ये त्यांच्या चौघांची या ठिकाणी बैठक सुरू आहे। त्यासोबत देखील काही वकील देखील त्यांच्यासोबत वकिलांचं देखील शिष्टमंडळ त्यांच्यासोबत आहे। या सर्वांच्या सर्वांमध्ये आतमध्ये देखील बैठक सुरू आहे। बराच वेळ झाली बैठक सुरू आहे, परंतु बैठकीत नेमकं काय चर्चा सुरू होती, काय चर्चा चाललेली आहे हे देखील अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं बाहेर आलेलं नाही। परंतु एकंदरीत पाहता या बारामतीच्या पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये संपूर्ण या ठिकाणचं पाहिलं तर कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करतात की अमर रहे अजित पवार अमर रहे, एकच वादा अजित दादा, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे या ठिकाणी घोषणा करतात। तर काही ठिकाणी या ठिकाणी आपण जर पाहिलं तरी बारामतीचा श्वास हरपला अशा प्रकारचे या ठिकाणी बॅनर लावून या ठिकाणी कार्यकर्ते देखील बारामतीच्या पोलीस ठाण्याच्या आवारात देखील दाखल झालेले आहेत। या ठिकाणी कार्यकर्ते देखील जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत देखील ह्या पोलीस ठाण्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी पवित्र उचलला जाता आपल्याला ह्या बारामतीच्या पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत पाहिलं तर कार्यकर्ते त्यांच्या मतावरती ठाम असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। परंतु आता नेमकं पोलीस ठाण्याच्या आतमध्ये रोहित पवार असतील, योगेंद्र पवार असतील किंवा अधिकारी यांच्या समोर चर्चा काय चालते आणि आतमध्ये नेमकं काय निर्णय होतो हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। मॅडम, नक्कीच सुंदर, परंतु आपण बघितलं की जवळपास अर्धा तास होऊन गेलेला आहे। पोलिसांसोबत रोहित पवारांची बातचीत जी आहे जी अजूनही सुरू आहे। या सगळ्या मागे जर का आता कुठेतरी असं वाटून येतं की बारामती जसं मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नकार दिलेला गुन्हा नोंदवण्यासाठी, तसंच आता बारामती पोलीस सुद्धा गुन्हा नोंदवून घेत नाहीयेत का? कारण की एक गुन्हा नोंदवण्यासाठी आता अर्धा तास जवळपास त्यांची बातचीतच सुरू आहे। तर कुठेतरी आता बारामती पोलिसांवर सुद्धा दबाव आहे का गुन्हा नोंदवून घेतला जात नाहीये म्हणून? एकंदरीत पाहता बराच वेळ झाला, जवळ अर्धा तासहून अधिक झालं तर रोहित पवार आणि योगेंद्र पवार देखील आतमध्ये त्यांच्यासोबत चर्चा करतात। एकंदरीत पाहू शकतो आपण आता नेमकं काय चर्चा होती। एकंदरीत पाहता आता एकंदरीत हा जो गुन्हा दाखल करण्यासाठी जो आहे एकंदरीत पोलीस प्रशासन कुठेतरी कुचराई करते का असं देखील कुठेतरी पाहायला मिळत आहे। परंतु आता कार्यकर्ते असतील किंवा रोहित पवार असतील, त्यांचे समर्थक असतील, योगेंद्र पवार असतील, हे देखील मात्र गुन्हा दाखल करण्यावरती मात्र या ठिकाणी ठाम आहेत। परंतु आता काय नेमकं या चर्चेतून बाहेर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मॅडम, नक्कीच, पण सुंदर, काय सांगशील की आज आपण बघतोय की योगेंद्र पवार सुद्धा तिथे आलेले आहेत रोहित पवारांसोबत, मात्र आपण बघितलं तर दादांच्या राष्ट्रवादी गटाकडून कोणीही तिथे आलेलं दिसत नाहीये। रोहित पवारांना आमचं समर्थन आहे असं काल रुपाली ठोंबरे सुद्धा बोललेल्या, पण त्या सुद्धा इथे आलेल्या नाहीयेत। अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे त्या राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते का समोर येत नाहीयेत, का अजून त्यांच्याकडून पुढाकार घेतला जात नाहीये? रोहित पवार जे गेल्या अनेक दिवसांपासून अगदी जीवाचा आकांत करून सांगतायत, एवढे पुरावे देऊन सांगतायत, तर कुठेतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटातून याला प्रतिसाद का मिळत नाहीये? एकंदरीत पाहता अजित पवार गटाचे देखील बहुसंख्येने कार्यकर्ते या ठिकाणी नाहीत असं एकंदरीत म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही। रोहित पवारांचे समर्थक आणि योगेंद्र पवारांचे समर्थक आणि शरद पवार गटाचे फक्त कार्यकर्ते या आंदोलनामध्ये आजच्या ह्या मागणीमध्ये सहभागी झालेत आपल्याला पाहायला मिळते। आणि सकाळी आपण जर पाहिलं तर 9:30च्या सुमारास देखील अजित पवारांचे जे विश्वासू किरण गुजर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये देखील त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी देखील या ठिकाणी आजच्या ह्या मागणीमध्ये रोहित पवारची मागणी करतात, योगेंद्र पवारची मागणी करतात गुन्हा दाखल होण्याचे, त्यामध्ये देखील त्याच पुढे सहभागी झालेले नसल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे।
पण काय वाटतं सुंदर, या सगळ्याचा कुठेतरी दबाव आहे का? अजित पवारांच्या घातपाताची चौकशी, अपघाताची चौकशी व्हावी असं सगळ्यांनाच वाटतंय. अगदी यासाठी मुख्यमंत्र्यांना, अजित पवार गटाच्या सगळ्याच मोठ्या नेत्यांनी, अगदी सुनेत्रा पवार सुद्धा त्यामध्ये होत्या, पार्थ पवार सुद्धा होते, सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा दिलेलं या बाबतीचं की अजित पवारांच्या अपघाताची CID चौकशी सुद्धा झाली पाहिजे. परंतु अजित पवार गटाचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत तर मधल्या वरच्या फळीतले नाही पण मधल्या फळीतले नेते सुद्धा आपल्याला आज रोहित पवारांना साथ देताना कोणी दिसून येत नाहीये. याचं कारण काय वाटतंय? एकंदरीत ही राष्ट्रवादीची विलिनीकरणाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती, परंतु अद्याप पुढे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले नसल्याचं देखील आपल्याला उत्तर पाहायला मिळते. याबाबत देखील अधिकृत कुठल्याही प्रकारची घोषणा देखील झालेली नाही. परंतु एकंदरीत अजितदादांची व दादांवरती जे असणारं कार्यकर्त्याचं प्रतिप्रेमापोटीचं बदल पाहिलं आपण तर सर्वसामान्य कार्यकर्ता अजित पवारांचा असेल, यामध्ये शरद पवार गटाचा देखील असेल, पण सर्व कार्यकर्ते फक्त आजच्या ह्या मागणीमध्ये सहभागी झालेत. परंतु दुसऱ्या फळीत असेल किंवा वरच्या पातळीचा जो नेता जो असेल वरिष्ठ पातळीचा देखील यामध्ये सहभागी झाल्याचं एकंदरीत कुठं पाहायला नाही मिळत. परंतु आता यामध्ये नेमकं काय कारण आहे हे देखील अद्याप कुठल्याही प्रकारचं स्पष्ट झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. नक्कीच. परत आपण पुन्हा आज आपण बारामती पोलीस स्टेशन मध्ये जी परिस्थिती चालली आहे तिथे आपण जाऊया की काय आता नेमकं सुरू आहे, किती वेळ ही चर्चा चालू राहण्याची शक्यता आहे आणि VSR कंपनीवरती गुन्हा नोंदवला जाईल का फक्त तक्रार घेतली जाईल? कारण की मोठ्या संख्येने बारामतीकर तिथे आलेले आहेत. तिथे अजित पवार जे सगळे समर्थक आहेत ते तिकडे आलेले आहेत. या सगळ्या जो समर्थकांचा तिथे गोतावळा आहे, या प्रकारचं ठिय्या आंदोलन सकाळपासून तिथे सुरू आहे. त्यापुढे कुठेतरी पोलीस नमतील असं वाटतंय का? एकंदरीत आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते मात्र त्यांच्या मतावरती ठाम आहेत. रोहित पवार असतील किंवा युगेंद्र पवार असतील हे देखील जर पाहिलं आपण तर एकंदरीत ती त्यांच्या मतावरती ठाम आहेत. परंतु यामध्ये बारामती पोलीस ठाण्यामध्ये पाहिलं आपण एकंदरीत उपविभागीय पोलिसांचे DYSP सुदर्शन राठोड आहेत, PI चंद्रशेखर यादव आहेत. आता या सर्वांमध्ये नेमकं काय निर्णय होतोय आणि याच्यामध्ये आता काय सत्य बाहेर येतंय किंवा याच्यामध्ये काय निर्णय होतोय हे देखील आता पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. आता नक्कीच सुंदर, या संपूर्ण परिस्थितीकडे तू लक्ष ठेवून राहा. परंतु आपण आपल्या प्रेक्षकांना सातत्याने दाखवतोय की सकाळपासून अगदी बारामतीकरांनी तिथे ठिय्या मांडलेला आहे आणि रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांची तिथे बातचीत सुरू आहे पोलिसांची आणि या सगळ्या बातचीती अंती आता गुन्हा दाखल होतो का फक्त तक्रार नोंदवली जाते किंवा या दोघांपैकी सुद्धा काही होत नाही? बारामती पोलीस आता या सगळ्या प्रकरणाला कशा प्रकारे प्रतिसाद देतील हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. धन्यवाद सुंदर, तू दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. राष्ट्रवादी